विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. BA तृतीय वर्षाच्या या 5व्या सेमिस्टरमध्ये आपल्या सर्वांचं मी या ऑनलाईन क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर आज आपण आपल्या पाठ्यक्रमाला असलेला पहिला चॅप्टर अर्थातच विकसनशील अर्थव्यवस्था, डेव्हलपिंग इकॉनॉमी हा आपणाला चॅप्टर आहे. तर तो आज आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था, त्याचा अर्थ आणि ती संकल्पना याविषयीचा एक साधारण आढावा आपण या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. तर यामध्ये साधारणतः विषयाकडे वळण्यापूर्वी आपण विकसनशील अर्थव्यवस्था पाहण्यापूर्वी विकासासंबंधी काही ढोबळ संकल्पना आपण जाणून घेऊ, ज्याला आपण विकसनशील किंवा आपल्या शब्दांमध्ये साधारण अगदी खालच्या पातळीवर जर आपण समजून घेतला तर म्हणजे आपल्याला पुढची संकल्पना समजण्यास सोपी होईल. तर ही संकल्पना आपण साधारण नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण ऐकत असतो. तर याच्यामध्ये आपण शालेय जीवनापासून आपली जी गुणपत्रिका बनते त्यावर आपल्याला या संकल्पनेच्या संबंधी शेहरा आपणा सगळ्यांना परिचित आहे. नव्हे तर आपण या संकल्पनांचा व्यवहारामध्ये वापर करतो. केवळ आज पाठ्यक्रमाला आलं म्हणून ही संकल्पना नाही आहे, पण याच्यापूर्वीचा त्याचा जो एक ढोबळ अर्थ आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण साधारणतः कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही गटाची वर्गवारी करत असताना किंवा वर्गामध्ये काही किंवा आपल्याच प्रगतीविषयी शिक्षणाविषयी आपण शेरा पाहत असताना आपल्याला प्रगती पुस्तक भेटायचं, ज्याच्यावरून ज्याला आपण गुणपत्रिका म्हणतो. तर त्याच्यावरून आपल्या पाल्यांना लक्षात यायचं की आपल्या पालकांना लक्षात यायचं की आपल्या पालकाची प्रगती होते की अधोगती होते. तर हे लक्षात येत होतं. तर या ठिकाणी आज आपण त्या गुणपत्रिकेवरचा जो अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे तो या पाठ्यक्रमाकडे जाणार आहे. तर त्याच्यावर आपण जे विद्यार्थी 50% वर जे पास होतात, चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात, त्यांच्याकडे वर्गात बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो, जो की आजही आहे. हुशार म्हणून यांना आपण विकसित म्हणू शकतो. आणि जे विद्यार्थी 50%पेक्षा खाली पास होतात तर त्याला आपण बघण्याचा एक दृष्टिकोन त्यांच्याकडे अविकसित म्हणून पाहू शकतो. ही 2 वर्गवारी आहे. त्याच्यामध्ये अनेक वर्गवारी असू शकतात. 90च्या आसपास घेणारे ते अतिहुशार असू शकतात, डिस्टिंक्शन म्हणतो ज्याला, त्याच्यापेक्षाही घेणारे ते मेरिटचेच असू शकतात, अति हुशार ज्याला म्हणतो ते. आणि काठावर पास होणारे किंवा काठावर बी पास होऊ शकणारे अशांना आपण नापास म्हणून घोषित करतो, ठप्पा मारतो. तर अशा ह्या संकल्पना पुढे आपण एखाद्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अभ्यास करत असताना देखील अर्थशास्त्रज्ञांनी ह्या संकल्पनेचा वापर वेगळ्या पद्धतीने केला आहे, ज्याला आज आपण विकसित आणि विकसनशील राष्ट्र अशी जगामध्ये आर्थिकदृष्ट्या त्यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला माहीत असेल की डेव्हलप्ड कंट्रीज, अंडर डेव्हलप्ड कंट्रीज, विकसित देश एक अल्पविकसित देश. आणि याच्याही पलीकडे जे विकसितही नाहीत आणि अल्पविकसित आहेत, पण जे अल्पविकास बी ज्यांचं झालं नाही, म्हणजे थोडाफार पण विकास करू शकले नाहीत, अशा राष्ट्रांना तिसऱ्या जगातील राष्ट्र अशी एक संज्ञा वापरली जाते, ज्याला थर्ड वर्ल्ड कंट्रीज असं आपण म्हणतो. तर अशी एक ही आर्थिकदृष्ट्या देशांची म्हणजे एखाद्या देशाची आर्थिक स्थिती कशी आहे त्या देशाला दिलेल्या संकल्पनेवरून, त्या देशात या संकल्पनेपैकी कोणत्या वर्गवारीमध्ये तो देश आहे त्यावरून ते लक्षात येते. तर असू द्या, आज आता लवकर आपण याच्याकडे वळू
तर याच्यामध्ये नेमकं विकास कशाला म्हणावं, विकसित आणि विकसनशील हे दोन संकल्पना आहेत. तर नेमकं विकसित कोणाला म्हणावं, विकसनशील कोणाला म्हणावं, यापैकी आपण सर्वप्रथम या ठिकाणी पाहणार आहोत. तर विकास कशाला म्हणावं, आर्थिकदृष्ट्या विकास म्हणजे काय, तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. तर सर्वसाधारणपणे एक प्रसिद्ध व्याख्या आहे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ मेयर आणि बाल्डविन यांची. तर ते म्हणतात, आर्थिक विकास ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे एखाद्या अर्थव्यवस्थेच्या वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकाळापर्यंत वाढ होते. तर त्यांनी विकास कशाला म्हणावं याची एक संकल्पना सांगितलेली आहे की आर्थिक विकास ही अशी प्रक्रिया आहे की जिच्याद्वारे एखाद्या अर्थव्यवस्थेत दीर्घकाळामध्ये म्हणजे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. त्याला काय म्हणावं, म्हणजे आर्थिक विकास म्हणावं. म्हणजे एखाद्या राष्ट्राचा जर दीर्घकाळ राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येत असेल निरंतरपणे, तर त्याला आपण राष्ट्रीय विकास, त्याला आर्थिक विकास म्हणावं. अशी एक विकासाची जुजबी व्याख्या, एक साधारण व्याख्या अर्थशास्त्रज्ञ मायर आणि बाल्डविन यांनी केलेली आहे. तर दुसरी एक प्रसिद्ध व्याख्या आहे आर्थर लेविस यांची. हे विकासाचेच अर्थशास्त्रज्ञ, डेव्हलपमेंटल इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांना ओळखले जाते. तर त्यांनी एक आर्थिक विकासाची व्याख्या केलेली आहे. तर त्यांची व्याख्या अगदी टू द पॉईंट आहे, म्हणजे अगदी आपणाला लक्षात येते. तर ती आहे, आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नातील वाढ होय. तर एखाद्या देशाचा आर्थिक विकास कशाला म्हणावं, तर ते अगदी एका शब्दामध्ये सांगून टाकतात की आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नातील वाढ होय. दरडोई उत्पन्न, दर डोई, दर म्हणजे प्रत्येक, डोई म्हणजे डोके, प्रत्येक डोके म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात जर वाढ होत असेल, एखाद्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात जर वाढ होत असेल, तर आपण त्याला आर्थिक विकास म्हणावं. अशी व्याख्या अर्थतज्ञ आर्थर लेविस यांनी केलेली आहे. म्हणजे त्यांची व्याख्या आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नातील वाढ होय, अशी त्यांची व्याख्या आहे. तर ही विकासाची साधारण व्याख्या आहे. तर ह्या विकासमध्येही थोडंसं कन्फ्युजन, म्हणजे काही एक हे आहे. तर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे एक संकल्पना आहेत परत. म्हणजे आर्थिक विकास कशाला म्हणावा, आर्थिक वृद्धी कशाला म्हणावं, आपल्याला साधारण जर त्याच्याकडे पाहिलं तर हे लक्षात येते की दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत. आर्थिक वृद्धी म्हणजे आर्थिक विकास असंच आपल्याला वरवर वाटते, पण नाही. ह्या दोन्ही संकल्पना ह्या वेगवेगळ्या आहेत. आर्थिक वृद्धी ही संकल्पना वेगळी आहे, तर आर्थिक विकास ही संकल्पना त्यापेक्षा वेगळी आहे. तर यामध्ये काय फरक आहे, तर याच्या बाबतीमध्ये प्राध्यापक जे के मेहता, अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर जे के मेहता यांची एक आर्थिक वृद्धीच्या संदर्भातील व्याख्या आहे. तर त्यांनी यामध्ये म्हणतात की वृद्धी या संकल्पनेमध्ये संख्यात्मक बदल अभिप्रेत आहे, तर विकास या संकल्पनेमध्ये गुणात्मक, संख्यात्मक व गुणात्मक या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. म्हणजे प्राध्यापक जे के मेहता यांच्यामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये काय फरक आहे, तर याबाबतीत ते सांगतात की वृद्धीमध्ये संख्यात्मक बदल अभिप्रेत आहे, तर विकासामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत, असं प्रोफेसर जे के मेहतांना सुचवायचं आहे, म्हणायचं आहे. म्हणजे आपण आता हे कसं म्हणू शकतो, तर संख्यात्मक आणि गुणात्मक विकास कसं म्हणू शकतो. सपोज एखादा जो कारागीर आहे काही वस्तू तयार करत असेल आणि आपण त्यानं सांगितलं की मग त्याला काउंट कसं करायचं, त्याचं प्रगती, त्यानं किती बनवलं त्याच्यावरून आपण ठरवतो. त्यानं किती जास्त वस्तू बनवला त्याला तो श्रेष्ठ कारागीर असं म्हणतो ना.
आता श्रेष्ठ कारागीर म्हणजे काय, त्याची कशी व्याख्या, तर आपण जास्तीत जास्त जर कमी वेळेमध्ये जास्त बनवला तर त्याचं कौशल्य चांगलं आहे. पण ठीक आहे, जास्त वस्तू बनवला म्हणून तो चांगला कारागीर झाला का, तर नाही. वस्तूसोबतच, त्या वस्तूच्या संख्येसोबतच जर त्यानं क्वालिटी म्हणजे त्याचं गुण, त्याचा जर दर्जा जर त्याचा जर चांगला असेल तर आपण त्याला आपण विकास म्हणू शकतो, चांगलं म्हणू शकतो. म्हणजे वृद्धीमध्ये केवळ संख्येवर भर आहे आणि विकासामध्ये गुणात्मक ह्याच्यावर भर आहे. जसं आपण मोबाईलचं एक उदाहरण देऊ शकतो. आता चायना मोबाईल्स घ्या. चायना मोबाईल्स हे दे फोकस ऑन ओनली क्वांटिटी रॅदर दॅन क्वालिटी. सो चायना इज व्हेरी फेमस इन द वर्ल्ड फॉर द क्वांटिटी प्रोव्हायडिंग. म्हणजे चायना हा देश, एखाद्या देशानं जर त्याला ऑर्डर दिलं की मला एवढ्या वस्तू पाहिजेत, तर त्याचं मिळण्याची गॅरंटी चायनाकडून तुम्हाला भेटते. तो काही करेल, कसंही करेल, ते तुम्हाला वस्तू देईल. पण त्याच्या क्वालिटीबद्दल विचारू नका, कारण का क्वालिटी त्यांच्याकडे नाही. तर हे जे क्वालिटी आहे ज्याला आपण विकास म्हणतो, तर हे विकास म्हणजे आपल्याला दुसरीकडे दिसतात. आता याच मोबाईलचं उदाहरण दिलं, जसं ॲपल फोन आहे, सॅमसंग आहे, तर इकडं जास्तीत जास्त संख्येनं वस्तू विकणे हा त्यांचा उद्देश नाही, तर क्वालिटी मेंटेन करणे हा त्यांचा उद्देश आहे. मग त्याच्यामुळे ते केवळ संख्येवर लक्ष देत नाहीत, ॲपल असो का सॅमसंग असो, तर त्या वस्तूच्या दर्जावर देखील लक्ष करतात. म्हणजे ते विकासमध्ये, वृद्धीमध्ये केवळ संख्या, जे की आपण चायनाचं उदाहरण दिलं. चायना त्याचा दर्जा थोडा बहुत कमी जास्त बी असू शकते, पण त्यांचं उद्दिष्ट एवढंच असते की 50,000 मोबाईल आज या दिवसामध्ये बनले पाहिजेत, खतम. तर मग ते टार्गेट ते पूर्ण करतात. पण ती वृद्धी झाली मोबाईलची, त्यांनी खूप संख्यात्मक वृद्धी भरपूर केली असेल, पण त्यात गुणात्मक वृद्धीचं काय, हे ते चायनाशी काही देणं घेणं नाही. तर ही अशीच आहे. म्हणजे साधारण वृद्धी आणि विकास या संकल्पना, या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत. वृद्धी ही संख्यात्मक बाबीशी संबंधित आहे, तर विकास हे संख्यात्मक आणि गुणात्मक. मग संख्यासह गुणात्मक या दोन्ही बाबीचा विचार या विकास या संकल्पने होतो. हे असं प्राध्यापक जे.के. मेहताने सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये दुसरी व्याख्या हे केले, श्रीमती हिक्स यांनी केलेली आहे. श्रीमती हिक्स या अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, आर्थिक विकास ही संकल्पना अल्पविकसित देशाशी संबंधित आहे, तर आर्थिक वृद्धी ही संकल्पना विकसित देशाशी संबंधित आहे, असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर या बाबतीत जे की शुम्पेटरचा सिद्धांत आपण मागच्या वर्षी पाहिलेला आहे, व्यापार चक्राच्या सिद्धांतामध्ये. तर ते जे शुम्पेटर यांच्यामध्ये ते म्हणतात, आर्थिक वृद्धी म्हणजे बचत दर व लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे दीर्घकाळ क्रमाने आणि स्थिरपणाने होणारा बदल होय. तर शुम्पेटर म्हणतात, आर्थिक वृद्धी म्हणजे बचत दर व लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे दीर्घकाळ क्रमाने आणि स्थिरपणाने होणारा बदल होय. हे असं शुम्पेटर असे म्हणतात. म्हणजे त्यांच्या बाबतीत काय, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर बचत दर आणि लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे दीर्घकाळ क्रमाने आणि स्थिरपणाने होणारा बदल होय. तर असं एक त्यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या बाबतीत एक त्रोटक संकल्पना आपल्याला समजली असेल. याच्यामध्ये आर्थिक वृद्धीमध्ये एवढं लक्षात ठेवायचं, आर्थिक वृद्धी म्हणजे ज्याच्यावर संख्यात्मकदृष्ट्या भर दिलेला आहे, पण आर्थिक विकास ही एक खूप मोठी व्यापक संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन्ही बाबींचा समावेश होतो. तर हा झाला सर्वसाधारणपणे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधील फरक. तर आज आपण जे आहे विकसनशील अर्थव्यवस्था हा आपल्याला खरं चॅप्टर आहे. तर हे पाहण्या अगोदर
तर विकसनशील अर्थव्यवस्था, ज्याला आपण विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था किंवा अविकसित अर्थव्यवस्था, अशा संकल्पना अर्थव्यवस्थेच्या संदर्भाने येत असतात. पण तत्पूर्वी आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पाहणं महत्त्वपूर्ण राहील. तर अर्थव्यवस्था कशाला म्हणावं? व्हॉट इज ॲन इकॉनॉमी? तर अर्थव्यवस्था म्हणजे पहा, अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर प्रत्येक अर्थव्यवस्थेचं एक गुंतागुंतीचं स्वरूप आहे. अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक घटक त्याच्यात सामील आहे. पण सर्वसाधारण म्हणजे आपण जे 4 अर्थशास्त्राच्या दृष्टीने एक 4 घटक महत्त्वपूर्ण मानतो, जसं उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग. या 4 प्रकारच्या व्यवहारांना आपण आर्थिक व्यवहार म्हणतो. तर या 4 प्रकारच्या व्यवहाराशी संबंधित असलेल्या ज्या काही संस्था, संघटना संपूर्ण देशभरामध्ये असतात, ज्या अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेत सहभागी होतात, अशा त्या व्यवस्थेला आपण अर्थव्यवस्था असे म्हणतो. म्हणजे उत्पादन, उपभोग, विनिमय, उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग, ह्या ज्या 4 संकल्पना आहेत, या 4 संकल्पना या व्यवहारांना पूर्ण मूर्तरूप देण्यासाठी ज्या संघटना, संस्था देशामध्ये कार्यरत असतात, ज्या व्यवस्थेत ह्या कार्यरत असतात, अशा व्यवस्थेला आपण अर्थव्यवस्था असे म्हणतो. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग. पहा, उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग ह्या 4 संकल्पना अगदी साध्या वाटल्या तरी पण त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेस प्रतिनिधित्व करतात. केवळ 4 गोष्टी, 4 संकल्पनेत 4च काहीतरी गोष्टी आहेत असं नाही, तर ह्या खूपच व्यापक संकल्पना आहेत. तर उत्पादन ही खूप मोठी एक समग्र संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि उत्पादनामध्ये वेगवेगळे घटक सहभागी होतात. ते आपण उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. तर विनिमय आहे, म्हणजे एखाद्या वस्तूचं विनिमय एका व्यक्तीकडून दुसरीकडे किंवा एखाद्या देवाणघेवाण जी असते, आपण त्याला विनिमय म्हणतो, वस्तू विनिमय म्हणतो. दुसरं आहे उपभोग. ह्या साऱ्या उत्पादनाची जी मोठ्या प्रमाणावर निर्माण होते, त्याचा उपभोग घेणारा एक घटक असतो, तो म्हणजे ग्राहक. जोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये उपभोग हे वाढत असते, तोपर्यंत उत्पादन आणि विनिमय मोठ्या प्रमाणावर होत असते. तर ते आहे विभाजन. तर उत्पादन घेत असताना विभाजनाचं तत्त्व आपण लक्षात घेतो. तर उत्पादन करीत असताना उत्पादन घटकांची वेगवेगळ्या याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होत असते, त्याला आपण विभाजन म्हणू शकतो. तर एकंदरीत अशा प्रकारच्या संबंध या 4ही घटकांना सामावून घेणारी व्यवस्था जी असते त्याला आपण अर्थव्यवस्था असे म्हणतो, ज्याच्यामध्ये उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 घटकांना समाविष्ट केल्या जाते. तर याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. तर आता यानुसार अर्थव्यवस्थेच्या मालकीनुसार साधारण 3 प्रकार आहेत. तर हे 3 प्रकार कोणते आहेत? तर यामध्ये आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे हे जे अर्थव्यवस्थेचे प्रकार आपण पाहिलो, भांडवलशाही, समाजवादी, मिश्र, यामध्ये उत्पादन साधनांची मालकी कोणाशी संबंधित आहे, कोणाकडे आहे, यावरून या 3 अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण होत असते. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांची मालकी ही खाजगी लोकांकडे असते. खाजगी लोक हे त्याचे मालक असतात
आणि ज्या देशामध्ये उत्पादन घटकांची मालकी ही मोठ्या प्रमाणावर खाजगी लोकांकडे असते त्या अर्थव्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो. तर समाजवादी अर्थव्यवस्था अर्थात ह्यालाच आपण साम्यवादी अर्थव्यवस्थाही अशी म्हणतो. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घटकांची मालकी ही सरकारकडे असते त्या अर्थव्यवस्थेला आपण साम्यवादी अर्थव्यवस्था असे म्हणतो. तर हे तिसऱ्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घटकांची मालकी ही सरकारकडे व खाजगी लोकांकडे म्हणजे खाजगी व सरकारी या दोन्ही क्षेत्राचे सहअस्तित्व ज्या अर्थव्यवस्थेत असते त्या अर्थव्यवस्थेला आपण मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतो. तर यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की आपली जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ती कोणत्या घटकामध्ये व कॅटेगरीमध्ये सामील होते. अर्थातच भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. इन इंडिया वी हॅव अ प्रायव्हेट अँड पब्लिक ओनरशिप इन आवर इकॉनॉमी. ओके, आपल्याकडे खाजगी आणि सरकारी आहेत. आपल्याकडे रेल्वे हे सरकारी आहे. हे जे मोठमोठे उद्योग आहेत सुरुवातीचे ते सगळे आपल्याला सरकारी दिसतात. रेल्वे असतील, विमान असतील किंवा कोल माइन्स असतील. आता अलीकडं ह्या आपण मोठ्या प्रमाणात भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे मोठ्या प्रमाणावर आगेचूक करत आहोत. तुम्ही जर वर्तमानपत्रातून जर वाचत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतात. आता भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल मोठ्या प्रमाणावर भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे चालू आहे, ज्यामध्ये खाजगी आपल्या सरकारने जे काही आपण काही साम्यवादी तसे नव्हतो, पण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर म्हणजे काही महत्त्वपूर्ण उद्योगामध्ये सरकारची गुंतवणूक होती. ज्यामुळे सरकारची गुंतवणूक होती अर्थात त्याचा उपभोग सरकारतर्फे सर्वसामान्य लोकांना त्याचा वापर करता येत होता. म्हणजे सरकारच्या एखाद्या कंपनीमध्ये जर फायदा झाला असेल तर तो फायदा संपूर्ण त्या देशातील नागरिकांचा आपसुकच असतो आणि तो पैसा त्या देशातील नागरिकांवरच खर्च होत असतो. पण एखाद्या रिलायन्सला जर काही मोठा फायदा झाला आणि आम्ही म्हणालं की बाबा रे तू या देशातलाच आहेस तर तुझ्या ह्या उद्योगधंद्यातला पैसा तो या देशातील लोकांना दे, तर तो देऊ शकत नाही. कारण का ती त्याची वैयक्तिक स्वतःची मालकी आहे आणि आपल्या घटनेमध्ये किंवा आपण ही जी व्यवस्था मान्य केलेली आहे त्यामुळे खाजगी लोकांकडून आपण ते घेऊ शकत नाही. कारण का तर त्यासाठी आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता की या देशामध्ये असलेली मोठ्या प्रमाणात जी विषमता होती त्या विषमतेला भरून काढण्यासाठी सरकारनं पुढं यावं आणि तिथे गुंतवणूक करावी व त्याची फळे या देशातील सर्वसामान्य जनतेला मिळवून द्यावी असा एक व्यापक उद्देश या मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यामागे आपल्या धोरणकर्त्यांचा एक अंदाज होता, उद्देश होता. तर असं आपण आज तिन्ही ते प्रकारही या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर आपण या ठिकाणी पाहूया विकसित अर्थव्यवस्था. तर विकसित अर्थव्यवस्था आपण पाहण्या अगोदर जे आपला म्हणजे आता आपण टॉपिककडे वळतोय. विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था याच्यापूर्वी आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपण पाहूया. ॲक्च्युली अर्थशास्त्रामध्ये विकसित आणि अविकसनशील अर्थव्यवस्था हे संकल्पना केव्हापासून आल्या तर दुसऱ्या महायुद्धापासून. साधारण दुसरे महायुद्ध 1939ला सुरू झाले होते. 1939ला सुरू झालेल्या ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात युद्धाने होरपळले होते. म्हणून त्या काळी जगातल्या अनेक अर्थव्यवस्था नष्ट झालेल्या होत्या.
ज्यांना आज आपण अतिशय प्रगतशील आणि ताकदवर म्हणतो, जे की त्या काळीही अतिशय बलाढ्य हे देश होते, तर हे देश ह्या दुसऱ्या महायुद्धामुळं बेचिराख झाले होते. त्याच्यामुळे साधारण जे गरीब राष्ट्र होते त्यांची तर विचारताच सोय नव्हती. म्हणजे जे एकतर दुसऱ्या महायुद्धापूर्वी जग हे समृद्ध म्हणजे श्रीमंत राष्ट्रांना वसाहत होती, म्हणजे कॉलनी होती. त्याच्यामुळे ते संपूर्ण जगावर ह्या मुठभर देशांचं विकसित देशांचं राज्य होतं, म्हणजे त्यांचं वर्चस्व होतं. ते आपल्या मन मानेल तसे ते कारभार करत होते. पण त्यामुळे ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर युद्धहानीमुळे संपूर्ण राष्ट्रातील उत्पादन प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला. अनेक राष्ट्रातील उत्पादन प्रक्रिया ठप्प पडल्या. कारखाने असो का संबंध उत्पादनाचे अनेक क्षेत्र असो ते बंद पडले. त्याच्यामुळे अनेक राष्ट्रातील अर्थव्यवस्थांचे कंबरडे ह्या ठिकाणी मोडले गेले. त्याच्यामुळे परत एकदा हे जे काही युद्धामुळे बेचिराख झालेल्या अर्थव्यवस्था आहेत, देश आहेत, त्यांना परत एकदा नव्यानं विकासाच्या टप्प्यावर कसं आणावं या बाबतीत अर्थशास्त्रज्ञांनी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्या अंगाने विचार करण्यासाठी एक शाखा हाती घेतली. त्याच्यामधूनच हे विकास अर्थशास्त्र नावाचं एक नवीन अर्थशास्त्र, ज्याला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स ही शाखा त्या काळापासून सुरू झाली, म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून. की हे जे बेचिराख झालेले दुसऱ्या महायुद्धामुळं देश होते त्यांना कसं वाटावर आणता येईल, किंवा जे हे तथाकथित विकसित राष्ट्र होते, समृद्ध राष्ट्र होते, मग ते जपान असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, रशिया असेल, हे जे काही राष्ट्र होती की दुसऱ्या महायुद्धापूर्वी हेही राष्ट्र ताकदवर होती, ज्यांचं संपूर्ण जगावर प्रभुत्व होतं. पण दुसऱ्या महायुद्धामुळे याही राष्ट्रांना त्याचा मोठा फटका बसलेला होता. तर त्याच्यामुळं यांचाही त्याच्यामध्ये प्रचंड हानी झाली. शिवाय अमेरिकेची, कारण का अमेरिकी भूभागावर दुसरं महायुद्ध झालं नाही. त्याच्यामुळे अमेरिका हा एकमेव देश होता जो की युद्धामध्ये तर सहभागी होता, पण या युद्धाची झळ अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धामध्ये झाली नाही. म्हणून अमेरिका हा जगामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर एक बलाढ्य आणि ताकदवर देश म्हणून उदयास आलेला होता. म्हणून त्याला आपण विकसित देश म्हणतो. तर विकसित आणि विकसनशील पण त्या टप्प्याकडे येतो, कारण का त्याची अर्थव्यवस्था अजून तशी मजबूत होती. तर यामध्ये जगामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आपण जगाची ही 3 विभागणी केल्या जाते: विकसित अर्थव्यवस्था, अल्पविकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था. तर जगातील देशांच्या बाबतीमध्ये त्यांची कॅटेगरी, त्यांचं वर्गीकरण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ह्या 3 टप्प्यामध्ये केले जाते: विकसित अर्थव्यवस्था, अल्पविकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था. तर यामध्ये विकसित अर्थव्यवस्थेमध्ये आपल्यासमोर येतात तेच, आता विकसित अर्थव्यवस्थेमध्ये आपल्यासमोर तेच देश येतात जे की इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, अमेरिका, जपान, हे आपण या राष्ट्रांना विकसित राष्ट्र असे संबोधतो. या राष्ट्रांना आपण विकसित राष्ट्र असे संबोधतो. तर दुसरीकडे पाकिस्तान, थायलंड, युगांडा, आफ्रिकन कंट्रीज, सुदान, येमेन, पॅलेस्टाईन, तर ह्यासारख्या ज्या देशांना आपण अविकसित देश म्हणतो, की ज्यांच्यामध्ये विकासाचे कसलेही अजून प्रयत्न त्या ठिकाणी सुरू नाहीत. म्हणजे यादवीग्रस्त, अनेक समस्यांनी ग्रस्त आणि त्रस्त असलेले हे देश, यांना आपण अविकसित देश म्हणतो.
आता त्याच्यामध्ये अल्पविकसित देश जे म्हणतो, ज्यांनी विकासाच्या मार्गावर आता कुठे त्यांनी वाटचाल केलेली आहे, ते स्वतःला विकसित करण्यासाठी, विकास करण्यासाठी आता कुठे ते तयार झालेले आहेत किंवा ते वाटचाल करत आहेत, अशा देशांना आपण अल्पविकसित किंवा त्यालाच आपण विकसनशील देश असे म्हणतो. त्याच्यामध्ये भारत, ब्राझील, आता अलीकडे बांगलादेश, तर या प्रकारचे अनेक अजून काही छोटे मोठे देश असू शकतात. तर ते देश या विकसनशील देशामध्ये त्यांचा आपण समावेश करतो. जसं श्रीलंका आहे, तेही आपण त्याला अल्पविकसित देशामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये त्याचा समावेश करतो. पण या संकल्पना ह्या जे सांगत आहे ते काही काळापूर्वीच्या आहेत. आज आपण संबंध अर्थव्यवस्था आज मंदीमध्ये आहे. कोविड-19मुळं तुम्हाला माहिती आहे की आज आम्ही या ऑनलाईन सत्रामधून, लेक्चरमधून आज आपण तास करतो. तर याच्यामुळे संपूर्ण जगातील उत्पादन व्यवस्था परत एकदा ठप्प पडलेली आहे. त्याच्यामुळे ह्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या वर्गीकरणामध्ये परत एकदा आता खूप मोठी उलटफेर होण्याची शक्यता आहे. आता अनेक याच्यामध्ये भारत, आपण आज कालपरवापर्यंत जे स्वतःला विकसनशील अर्थव्यवस्था समजत होतो, तर येणाऱ्या काळामध्ये भारत हा अविकसित राष्ट्रांमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही त्याची दर्जा काढून घेण्यात आल्याचं काही जागतिक संघटनांनी मागे म्हणलेलं आहे, त्याचा दर्जा आपण घसरू शकतो. तर आता ती गोष्ट नाही. तर आता आपण अल्पविकसित देश कशाला म्हणा, अल्पविकसित देशाची व्याख्या काय ही आपण थोडक्यात पाहू. तर यामध्ये सर्वात एक चांगली व्याख्या भारतीय नियोजन मंडळाची व्याख्या आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, अल्पविकसित देशाचे लक्षण असे की यामध्ये एका बाजूने कमी अधिक प्रमाणात निकामी पडून असलेले मनुष्यबळ आणि दुसऱ्या बाजूने उपयोगात न आणलेले नैसर्गिक साधनसंपत्तीचे सहअस्तित्व असते. म्हणजे भारतीय नियोजन मंडळाची ही एक अतिशय महत्त्वाची व्याख्या आहे. तर ते असं म्हणतात की अल्पविकसित देशामध्ये अल्पविकसित देश हे एका बाजूने कमी अधिक प्रमाणात निकामी पडून असलेले मनुष्यबळ आणि दुसऱ्या बाजूने उपयोगात न आणलेली नैसर्गिक साधनसंपत्ती याचे सहअस्तित्व असते. याला आपण अल्पविकसित देश असे म्हणतो. तर अल्पविकसित देशामध्ये म्हणजे साधनसंपत्ती तर प्रचंड असते, पण ते विकसित करण्याची त्यांची क्षमता नसते. त्याचा वापर कसा करावा याचं ज्ञान त्यांच्याकडे नाही. अशा राष्ट्रांना आपण अल्पविकसित राष्ट्र असे म्हणतो. अशा राष्ट्रांना आपण अल्पविकसित राष्ट्र असं म्हणतो. म्हणजे हेच राष्ट्र आज आफ्रिकी कंट्रीज हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. तर जसं सुदान, येमेन, युगांडा हे जे देश आहेत, यांच्याकडे निसर्गाची एवढी मोठी संपत्ती आहे, साधनसंपत्ती आहे, पण त्यांच्यामुळे त्या संपत्तीचा त्यांना वापर करता येत नाही. वापर न करता आल्यामुळे त्यांच्याकडे ना उद्योगधंदे नाहीत, प्रक्रिया उद्योग नाहीत, उद्योग नाहीत तर लोकांना रोजगार नाही, त्याच्यामुळे उत्पन्न नाही म्हणून ते गरीब आहेत, अल्पविकसित आहेत. त्या देशातील समस्त लोक गरीब आहेत म्हणून ते राष्ट्र गरीब आहे. अशी ही अल्पविकसित देशांचं एक व्याख्या, एक चक्र त्या ठिकाणी चालू आहे. तर दुसरी एक व्याख्या कोलिन क्लार्क यांनी केलेली आहे, अल्पविकसित अर्थव्यवस्था कशाला म्हणावं. तर कोलिन क्लार्क यांच्यामध्ये अल्पविकसित अर्थव्यवस्था असलेले देश असे असतात की जे प्राथमिक क्षेत्रावर जास्त अवलंबून असतात. त्या देशामध्ये
तृतीय क्षेत्राचा विकास झालेला नसतो, ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणतो त्याचा विकास झालेला नसतो. म्हणजे ही व्याख्या आपणाला जास्त सोयीस्कर वाटते. तर यासाठी की अल्पविकसित देशामध्ये कोलिन क्लार्कची व्याख्या त्यांनी अतिशय टू द पॉईंट व्याख्या केलेली आहे. त्यांनी असं म्हणलं की अल्पविकसित अर्थव्यवस्था म्हणजे ते देश ज्यांचं प्राथमिक व्यवसायामध्ये, ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेत प्राथमिक व्यवसायाचं मोठ्या प्रमाणावर वर्चस्व असते आणि त्या ठिकाणी त्या देशाचा जर तृतीय क्षेत्राचा जर विकास होत गेला तर ते देश विकसनशील म्हणजे विकसित होऊ शकतात, असं कोलिन क्लार्कला म्हणायचं आहे. तर भारताचाच लक्षात जर घेतलं तर एकेकाळी भारताचा GDPमध्ये 50% वाटा होता कृषी क्षेत्राचा. भारताच्या GDPमध्ये कृषी क्षेत्राचा 50% वाटा होता, 50%पेक्षा जास्त. पण त्याच्यामुळे त्या काळामध्ये जेव्हा GDPमध्ये होता तेव्हा भारताला अविकसित देश हे ओळखले जात होतं. पण आज अलीकडे कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 15% वाटा आहे. 15% वाटा आहे. म्हणजे भारतामध्ये सेवा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेल्यामुळे आज आपण अविकसित राष्ट्राचा जो टॅग आहे त्याला आपण काढून विकसित राष्ट्रांच्या, विकसनशील राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये आपण बसलेलो आहोत. तर हे अल्पविकसित राष्ट्रांचं आहे. तर विकसित राष्ट्रांचं काय सांगता येईल की विकसित राष्ट्रांचा दरडोई उत्पन्न जास्त असते, तेथील लोकांचं राहणीमानही जास्त असते, म्हणून आपण त्यांना विकसित राष्ट्र असे म्हणत असतो. या विकसित राष्ट्रांमध्ये आपण ते उदाहरण सांगितलेलेच आहे की अमेरिका, जापान, इंग्लंड, फ्रान्स, तर ह्या त्या अर्थव्यवस्था आहेत. तर या अर्थव्यवस्थेमध्ये त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तृतीय क्षेत्राचा विकास झालेला असतो. तेथे सेवा क्षेत्राचा मोठे भरभराट झाला असतो. तांत्रिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे राष्ट्र प्रगतिशील असतात. म्हणून या राष्ट्रांचं GDPमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असते. तृतीय क्षेत्राचं वाटा मोठ्या प्रमाणावर असतो. त्या देशामध्ये असलेल्या औद्योगिक विकासामुळं त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. तंत्रकुशल लोक असल्याकारणाने त्यांचं उत्पन्नही दरडोई उत्पन्न इतर राष्ट्रांच्या कैक पटीने जास्त असते. म्हणून या राष्ट्रातील लोकांचं राहणीमान हे अतिशय उच्च प्रकारचं असते. म्हणून त्या देशांना आपण विकसित राष्ट्र असे म्हणत असतो. तर हे साधारण आपण आज विकसित आणि अविकसित राष्ट्र याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तर यामध्ये तर हे सर्वसाधारण विकसित आणि विकसनशील, अल्पविकसित ह्या तिन्ही संकल्पनेची माहिती आपण या पाठामध्ये घेतलेली आहे. तर याच्यामध्ये एक दुसरी घटक आहे आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारे घटक. तर आपण जे पाहिलेलं आहोत आज, म्हणजे विकसनशील आणि विकसित आणि अल्पविकसित अर्थव्यवस्था या तिन्हीचा एक धावता आढावा आपण या पाठामध्ये घेतलेला आहोत. तर पण हे कशावर अवलंबून असते? विकसित राष्ट्र विकसित का होतात आणि अल्पविकसित राष्ट्र हे अल्पविकसित का राहतात? तर यामागचं कारण म्हणजे कोणत्याही देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात? तर त्यामध्ये साहजिकच काही घटक असतात की ज्याच्यावरूनच त्या देशाला आपण या अर्थव्यवस्थेच्या श्रेणीमध्ये ठेवत असतो. तर पहिलं त्याला आर्थिक विकासाला कारणीभूत ठरणारा घटक आहे नैसर्गिक संसाधने. कोणत्याही देशाचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्या देशामध्ये नैसर्गिक संसाधन किती आहे, तर त्यावर त्या देशाचा विकास करण्यासाठी आपणाला जागा राहणार आहे. जर महाराष्ट्राचा जर भाग पाहिलं तर संबंध देशाचं जर आपण उदाहरण घेतलं सपोज, तर यामध्ये राजस्थान हा
आर्थिकदृष्ट्या विकास करण्यास योग्य आहे का? तर आपल्याला लक्षात येते साधारण काही तिथं विचार न करता की नाही. कारण का राजस्थान हा वाळवंटी प्रदेशात असल्याकारणानं त्या भागामध्ये निसर्गाची अवकृपा झालेली आपणाला आढळते. तर त्याच्यामुळे जंगले नाही, चांगली जमीन नाही. त्याच्यामुळे राजस्थानी लोक ऑल ओव्हर इंडियामध्ये आपणाला रोजगारासाठी भटकताना दिसून येतात. त्याचं कारण हेच आहे की त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधने, नैसर्गिक साधनांचा अभाव आहे. दुसरं आपण आपल्याच देशाच्या संदर्भात जर पाहिलं तर भारताचा मध्य भारत हा जो भाग आहे हा एक समृद्ध आणि भाग मानला जातो. मध्य भारतामध्ये पहा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा हे जे काही राज्य येतात तर हा एक समृद्ध भाग मानला जातो. मी नैसर्गिक संसाधनं एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक विकासात किती महत्त्वपूर्ण असतात या संदर्भाने आपल्यासमोर मांडत आहे. तर या मध्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. बॅक्साईट, मॅग्नीज, कोळसा, दगडी कोळसा, हिरे, सोने हे जे काही लागणारे आहेत, जंगल, ही या मध्य भारतामध्येच मोठ्या प्रमाणावर म्हणजे भारताच्या या मध्य भागामध्ये हे जे काही 4-5 राज्य असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती नैसर्गिक संसाधनं मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे या भागामध्ये रोजगाराला आणि विकास करण्यासाठी खूप मोठी म्हणजे शक्यता आहे. त्याच्यामध्ये संभाव्यता आहे, पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, विकास होऊ शकते. म्हणून विशेष करून आपण महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं, महाराष्ट्र हे भारतामध्ये एक प्रगत राज्य मानले जाते. ते मानण्याचं कारणही तेच आहे की महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक संसाधनं ही अतिशय योग्य प्रमाणामध्ये, समतोल प्रमाणामध्ये ते आढळून येतात. म्हणून त्यामुळे आपण एखाद्या देशाच्या संदर्भात जेव्हा पाहतो की आर्थिक विकास होण्यासाठी त्या देशामध्ये आर्थिक संसाधने कोणती आहेत, म्हणजे त्यात भूमी आहे, जंगल संपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, तर या गोष्टींचं आढळून येते. म्हणजे कोणतेही उद्योग त्याच ठिकाणी जातात की त्या ठिकाणी कोणता तरी घटक आहे. सपोज आपण विदर्भामध्ये राहतो. विदर्भामध्ये कोल माइन्स आणि हे पोलाद उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत, सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्हा हा आपण एक औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखतो. हे ओळखण्याचं कारण तेच आहे की ह्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. त्याच्यामुळं विदर्भाचं जर पाहिलं असता तर औद्योगिकरणामध्ये या भागामध्ये अशा प्रकारे उद्योग मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. कोणते उद्योग? नैसर्गिक संसाधनावर प्रक्रिया करणारे उद्योग या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे ज्या देशामध्ये नैसर्गिक संसाधने ही मोठ्या प्रमाणावर असतात त्या देशाचा आर्थिक विकास ही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजेच आपण आर्थिक विकासासाठी असणारे जे घटक आहेत त्याच्यापैकी नैसर्गिक संसाधन हे घटक सांगताना आपण हे असं म्हणत आहोत. तर दुसरी गोष्ट तांत्रिक प्रगती. म्हणजे एखाद्या राष्ट्राचा विकास होण्यासाठी तांत्रिक प्रगती हे एक आर्थिक घटक त्या विकासासाठी कारणीभूत ठरते. म्हणजे एखादा देश केवळ नैसर्गिक संसाधनं आहेत म्हणून कोणताही देश लवकर विकसित करू शकतो, महासत्ता होतो असं म्हणता येत नाही. तर ते असणं आवश्यकच आहे. सोबत जर तुमच्याकडे तंत्रज्ञान जर असेल, तांत्रिक कौशल्य जर असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास ही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. म्हणून तांत्रिक प्रगती हे देखील आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारा एक अविभाज्य घटक आहे. म्हणून आज आपण पाहतो की जगामध्ये अमेरिका, इंग्लंड, जपान, फ्रान्स, अमेरिका जर सोडला, इंग्लंड, जपान, फ्रान्स हे राष्ट्र हे मुठभर आहेत. छोटे छोटे राष्ट्र आहेत पण ते संबंध जगामध्ये खूप म्हणजे अनेक मागच्या काळापासून ते आजतागायत वर्चस्व ठेवून आहेत.
वर्चस्व म्हणजे संपूर्ण जगावर ते प्रभुत्व गाजवतात. ते गाजवण्यामागचं कार्य त्यांनी खूप वर्षापासून तंत्रज्ञानाचा केलेला विकास होय. म्हणून आज हे अगोदरचे जरी असले तरी अलीकडच्या काळामध्ये केवळ आशियामध्ये विकसित झालेला एक नावारूपास आलेला एक विकसित राष्ट्र, ज्याला विकसिततेकडे खूप मोठ्या प्रमाणावर आगेचूक केलेली आहे, ते राष्ट्र म्हणजे दक्षिण कोरिया होय. किम जोंग उनचा नव्हे, हा त्याचा उत्तर कोरिया हो, जो कसलीच म्हणजे दोन्ही एकच राष्ट्र होते, पण पहा आणि एकाच वेळेस उदयासही आले होते. पण दक्षिण कोरियानं ज्या कमी कालावधीमध्ये तंत्रज्ञानाबाबतीत जी आघाडी घेतलेली आहे, त्याच्यामुळे आज दक्षिण कोरिया सबंध जगाला माहीत झालेला आहे. आज एक अतिशय वेगाने विकसित पावणारा एक राष्ट्र म्हणून दक्षिण कोरियाकडे आपणाला पाहिलं जाते. तर हे पाहण्याचं काम कशामुळे झालं असेल, तर त्या देशाने केलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे. म्हणून आज आम्हाला प्रत्येकाचा फोन, प्रत्येकाचे जे काही आपण घरात कम्प्युटरपासून तर फ्रीजपर्यंत की छोट्यातले छोटे मोठे असे जे काही साधनं वापरतो, ती सगळी साधनं ते आज आपणाला दक्षिण कोरियावरून येतात. म्हणून हे तंत्रज्ञानात्मक ज्या वस्तू असतात त्याचं हे निर्यात मूल्य, त्याचं वस्तूचं मूल्य हे आपल्या प्राथमिक क्षेत्रातल्या वस्तूंपेक्षा कैक पटीने जास्त असते. म्हणून जे राष्ट्र तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंचा निर्यात करत असतात ते राष्ट्र प्रगतिशील म्हणून ओळखले जातात. त्या राष्ट्रांची मोठ्या प्रमाणात प्रगती होत असते आणि विकास होत असतो. म्हणून तंत्रज्ञानात्मक विकास हा आर्थिक विकासाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. आज आपण ज्यांना हे विकसित राष्ट्र म्हणतो, ते राष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा विकास करत असल्यामुळे ते जगामध्ये प्रभुत्वशाली ठरलेले आहेत. मग त्यात इंग्लंड असेल, जपान असेल, जर्मनी असेल, ही सगळी राष्ट्र संपूर्ण जगाला तंत्रज्ञान आयात करतात. म्हणून तंत्रज्ञानात्मक प्रगती हे राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणारा हा एक घटक आहे. दुसरं आहे रचनात्मक बदल. तर रचनात्मक बदल याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही राष्ट्राचा आपण म्हणतो विकास व्हावा, विकास प्रत्येक राष्ट्राला व्हावं असं वाटते, पण हा विकास होत असताना रचनात्मक बदल संरचनात्मक, ज्याला रचनात्मक बदल म्हणतो, तो होणं गरजेचं असतं. सपोज भारतासारखा देश आजही आपण आपली ही संरचना, ज्याला आपण संरचना म्हणतो, की ते चौकट वेधणं मोडणं हे आवश्यक असते. आणि जोपर्यंत आपण स्वतःची चौकट बदलण्यास तयार नसतो तर तोपर्यंत आपला विकास होत नसतो. भारतासारखा देश हा कृषीप्रधान देश आहे आणि हा देशामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक प्राथमिक क्षेत्रात कार्य करत होते. त्याच्यामुळे प्राथमिक क्षेत्राला लागणाऱ्या सवयींचा या देशातील लोकांना मोठ्या प्रमाणावर अंगीकार केलेला आहे. पण त्याच्यामुळे हे लोक प्राथमिक क्षेत्र सोडून अगदी लवकर तंत्रज्ञान क्षेत्राकडे ते वळू शकत नाहीत, कारण त्यांची हजारो वर्षापासूनची बनत आलेली मानसिकता त्याला कारणीभूत ठरते. तर अशा संरचनात्मक किंवा रचनात्मक नवीन बदलाकडे स्वीकारण्याची क्षमता ज्या देशातील लोकांकडे अधिक आहे, ते देश लवकर विकसित होऊ शकतात. आणि ज्या देशातील लोकांकडे हा जो रचनात्मक किंवा संरचनात्मक बदल याच्यामध्ये बदल करण्याची मानसिकता नाही, तर अशा राष्ट्रांचा विकास लवकर होत नसतो, हे आपल्याला दिसून येते. म्हणून रचनात्मक बदल हा एक महत्त्वपूर्ण जे देश आहेत तंत्रज्ञानात्मक त्यांचा विकास झालेला आहे, प्रगती झालेली आहे, हे यासाठी झालेली आहे कारण का युरोपामध्ये
मध्ययुगीन कालखंडामध्ये, प्रबोधनकालीन कालखंडामध्ये युरोपामध्ये विज्ञानावर आधारित समाज जीवनाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. त्या देशातील समाज जीवनामध्ये अनेक नव्या बाबींचा शोध त्या देशातील लोकांनी घेतला. आपली जी काही विचारसरणी आहे जुनी अंधश्रद्धा, तर त्या विचारांचा त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्याग केला. त्याज्य ठरवून त्यांनी नवीन विचारसरणीचा अंगीकार केला. त्यामधून ते नव्या नव्या संसाधनांचा शोध लागू शकले. म्हणजेच त्यांनी रचनात्मक बदल त्यांनी ते करू शकले. संरचनात्मक बदल हे नव्या काळाप्रमाणे ते करू शकले. त्याच्यामुळे ते देश आज विकसित आहे. आज त्या देशांची संरचनाच बनलेली आहे की विकास करणे. आज देशामध्ये संपूर्ण जगामध्ये कोविड नावाची महामारीनं थैमान घातलेलं आहे. पण संपूर्ण जगाचे लक्ष विकसित देशांकडे आहेत की ती त्यांच्याकडूनच काही एखादी लस भेटू शकते का. तर म्हणजे कोणीही देश अल्पविकसित देशांकडे म्हणजे पाहत नाही की अल्पविकसित देश किंवा अविकसित देशांमधून एखादी लस येईल. अर्थातच कारण आपण विकसित देशांकडेच हे पाहतो, कारण का त्यांची संरचना, त्यांची मनोवृत्ती हे विकासाला अनुकूल बनलेली आहे. नवीन गोष्टींबद्दल, नवीन गोष्टीचा शोध घेण्याची क्षमता या विकसनशील राष्ट्रांमध्येच आहे. म्हणून ते राष्ट्र मोठ्या प्रमाणावर नवीन बाबींचा शोध घेऊ शकतात. म्हणजे संरचनात्मक बदल किंवा रचनात्मक बदल हा देखील आर्थिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण कारक समजला जातो. तर दुसरा आहे भांडवल संग्रहण. म्हणजे ज्या देशामध्ये भांडवल संचय आणि भांडवल संग्रह मोठ्या प्रमाणावर आहे त्या देशाचा आर्थिक विकास लवकर होऊ शकतो. तर आपल्याला माहीत आहे की अर्थशास्त्रामध्ये किंवा कोणत्याही देशाचा व्यक्तीचा आर्थिक विकास हा त्या व्यक्तीकडे असलेल्या आर्थिक साधनांवरून, विशेषतः भांडवलावरून त्याचा विकास होत असतो. म्हणजे ज्या लोकांकडे मोठ्या प्रमाणावर भांडवल आहे, पैसा आहे, त्या लोकांना विकास करण्यासाठी जास्त संधी असते. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा नाही त्या लोकांना म्हणजे विकास करण्यासाठी थोडंसं जास्तीचे परिश्रम घ्यावे लागतात. पण त्याच्यामुळे आपण एखाद्या राष्ट्राचा आर्थिक विकास कशावर अवलंबून आहे, त्याच्यासाठी असणारं कोणतं घटक कारणीभूत आहे, जर ह्याचा जर विचार केला तर आपल्याला भांडवल संग्रहण हा एक मुद्दा आपण लक्षात घेऊ शकतो. की म्हणजे ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवल आहे त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होतो. म्हणजे त्या देशाचा विकास होतो. म्हणजे भांडवल असेल तर उद्योगधंदे असतील तर तिथं मोठ्या प्रमाणावर उत्पादन असेल, रोजगार असेल आणि लोकांना उत्पन्नही मिळेल. मग ते राष्ट्र विकसित होतील, प्रगतिशील होतील. आणि आपल्यासारखे जे दक्षिण आफ्रिकेसारखे राष्ट्र किंवा आफ्रिकन खंडात असलेले जे गरीब राष्ट्र, पाकिस्तान, बांगलादेश हे सारखे अल्पविकसित राष्ट्र, हे अल्पविकसित राष्ट्र राहण्यासाठी यांच्याकडे संसाधन भरपूर आहे. ते आहे आज भारतासारखा देश. आपल्याकडे प्रचंड लोकसंख्या आहे, खंडाप्राय देश आहे, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असलेला हा आपला देश आहे. पण एवढ्या मोठ्या देशात जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला काम देण्यासाठी आमच्याकडे उद्योगधंदे नाहीत आणि उद्योगधंदे लावण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही. पैसा नाही म्हणून उद्योगधंदे नाहीत, उद्योगधंदे नाही म्हणून उत्पादन नाही, उत्पादन नाही म्हणून रोजगार नाही, आणि रोजगार नाही म्हणून लोकांना उत्पन्न नाही, आणि लोकांना उत्पन्न नाही म्हणून ते राष्ट्र गरीब आहे, मागास आहे. तर हे त्याचं असं कारण आहे. म्हणजे आर्थिक विकासासाठी हे घटक पण कारणीभूत असतात. तर असू द्या, आजच्या ह्या पहिल्या लेक्चरमध्ये मला वाटते जास्तीचं केलं असेल. तर आपण नंतरच्या याच्यामध्ये आर्थिक विकासासाठी कारणीभूत असणाऱ्या अन्य घटकांचा म्हणजे आर्थिकेतर घटकांचा आढावा आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद. तोपर्यंत नमस्कार.